देऊ द्या कोणी बी, आम्हाला काय करायचं, फक्त चालू करा. नाही, चालूच करता येणार नाही. मी त्यात जे पुढे बसले होते मामा, थेट मी त्यांनाच विचारलं, म्हणलं चालू करू का? म्हणले नका करू. म्हणलं का? फिरल्यावर नावं दिसत नाही ते हो. फिरवायची आमची काय अडचण नाही, पण ते फॅन फिरला की मग नावं दिसायची बंद होते. थोडं सोपं सांगा. समजा एखाद्या शेतकऱ्यानं ज्वारी पेरली आणि पेरलेली ज्वारी त्याने झाकलीच नाही, तर ती ज्वारी 10 दिवसात उगवून येईल का 15 दिवसात? काय? समजा एखाद्या शेतकऱ्याने ज्वारी पेरली आणि त्याने पेरलेली ज्वारी त्याने झाकलीच नाही, तर ती 10 दिवसात उगवून येईल का 15 दिवस लागतील? हा, उगवणारच नाही. म्हणून समस्त ग्रामस्थ एवढं वाक्य आहे का, धान्य असू द्या नाहीतर पुण्य असू द्या, झाकलं तरच उगवतं. ते जाहिरात केली की उगवायचं बंद होतं. उलट मला माफ करा, एखाद्या गोष्टीला आपण दान दिलं आणि त्याची आपल्याकडून जाहिरात झाली तर ते दान सुद्धा पापात मोजलं जातं. म्हणून बहुतेक सत्कर्माला चांगल्या जागेवरती भरभरून दान द्या आणि शक्यतो त्याची जाहिरात करणं टाळा. 11 कोटी रुपये वर्गणी दिली, मग मात्र मंदिर समितीची पंचायत झाली. पंचायत म्हणजे झालं असं 11 कोटी रुपये अख्ख्या महाराष्ट्रातनं गोळा करायचे होते. ते एकाच माणसाने 11 कोटी रुपये वर्गणी दिली. मंदिर समितीला स्वतःचा निर्णय बदलावा लागला आणि या वर्षी माझ्या ज्ञानोबाच्या मंदिराला 11 किलो नाही, तब्बल 25 किलो सोन्याचा कळस बसला. पण 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 माझी स्वतःची भावना अशी आहे, आजही आम्ही आळंदीत गेलो तर माझ्या ज्ञानोबांची उंची बघण्यासाठी आदित्य बुवा आम्हाला सोन्याचा कळस बघावा लागत नाही. आजही माऊलींच्या पुढे जाऊन उभा राहिलो तर माऊलींच्या अंगणात असणारं सुवर्ण पिंपळाचं झाडच माझ्या ज्ञानोबांची उंची सांगतं. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्ञानोबाच्या वाट्याला आलं, शांती पैठणच्या नाथाच्या वाट्याला गेली, भक्ती नामदेवरायांच्या रूपानं जन्माला आली आणि वैराग्याला जेव्हा हातपाय फुटले तेव्हा वैराग्य हुबेहूब माझ्या तुकोबांसारखं दिसायला लागलं. ज्याची त्याची ज्या त्या क्षेत्रामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख आहे. या वारकरी संप्रदायाच्या परंपरेतले भक्तीच्या क्षेत्रामध्ये सर्व गुण संपन्न असणारे प्रेम भंडारी नामदेवराय, त्या नामदेवरायांचा संत प्रकरणातला अतिशय गोड, अतिशय सहज साधा सोप्पा अभंग, बहुतेक जणांच्या पाठातला, बहुतेकांनी कधी ना कधी ऐकलेला अभंग, ज्यामध्ये नामदेवराय बोलताना अतिशय सहज साधं सोप्पं बोलले, संत संगतीचे काय सांगू सुख. बहुतेक नामदेवराय काय सांगू म्हणतात, अडचण अशी राहते हवी दादा, काय सांगू ही अवस्था द्वंद्वा होते. कधी कधी सांगण्यासारखं काहीच नसलं तरी माणूस म्हणतं काय सांगू, आणि सांगण्यासारखं बरंच असलं तरी माणूस म्हणतं काय सांगू. सुरुवातीला एखादा कीर्तनकार उभा राहिला, सुरुवातीला म्हणजे त्या कीर्तनकाराचे गुडघे सुद्धा टाळ वाजवतात. सारखं विठ्ठल विठ्ठल भजन म्हणतो, बसलेल्यांना वाटतं वा बुवाचं काय देवाच्या नावावर प्रेम आहे. प्रेम बिम काय नाही, पुढं काय सांगायचं ते आठवायची ती सोय असते. बहुतेक नवीन उभा राहिलं की अशी पंचायत होते, काय सांगू, आणि एकदा सरावाचा विषय होऊन गेला की मग वाटतं काय सांगू. बहुतेक असं होऊन जातं, सांगण्यासारखं काहीच नसलं तरी काय सांगू, आणि सांगण्यासारखं बरंच असलं तरी काय सांगू. 1-2 मिनिटं फक्त व्यासपीठावरची सगळी अधिकारी माणसं शांत बसा आणि तुम्ही सगळ्या जणी ऐका. आपल्याला एक मुद्दा स्पष्ट करायचा आहे, सांगण्यासारखं काहीच नसलं तरी काय सांगू, सांगण्यासारखं बरंच असलं तरी काय सांगू. झालं असं, रखमाताईच्या लेकाचं लग्न झालं आणि शेजारी, इथल्या नाही त्या, त्यांच्याकडे बघू नका, शेजारी रखमाताईच्या शेजारी येऊन उभा राहिली, म्हणे रखमाताई
8 दिवस झालं लेकाचं लग्न झालं, पण तुम्ही नुसतं आम्हाला सुन्मुख सुद्धा बघून दिलं नाही. असं असतंय काय जोडानो? आम्ही काय तुमच्या घरी भांडणं लावतो का? आम्ही काय तिला काय वाईट वक्त शिकवतो? पण असं नसतं. माणसाने थोडं तरी माणसाने माणुसकी धरून वागावं. बरं, नाही दिसू द्या, आम्हाला दिसली नाही, तुम्हीच तुमच्या तोंडाने सांगा तुमची नवीन आलेली सून नेमकी हाय कशी. तेव्हा रखमाताईंनी सांगायला सुरुवात केली, हो का, लोकांचं लेकरू आपल्या घरी नांदायला आलंय, आपण त्याला नावं ठेवण्यात मजा नाही. आणि अलीकडच्या काळात पोरी ऐकून सुद्धा घेत नाही त्या. त्याच्यामुळं मी ठरवलंय, काय जरी झालं तर तिच्याच हातची भाकरी खायची, त्याच्यामुळे तिला आज गोड म्हणायचं. आणि तसं काय म्हणजे बळच म्हणते असं बी काय नाही. हो का, चुटू घरातली कामं करते, पाऊस हे आला अवकाळी तर धुणं हे काढून ठेवते, हातावर पाणी पडोस तर भांडी उचलून ठेवते. तिने तरी काय करायचं, नाही येत अजून तिला स्वयंपाक, पण आपण ना आपल्याला तरी कुठे येत होता. आपलं गळ्याची आपल्याला आपल्या सासूने शिकवला, जसा आपल्याला आपल्या सासूने शिकवला तसा आपण तिला शिकवायचं. का आडेल्या पुरींना किती तुम्ही काय म्हणायला गेलं तरी ऐकून घेत नाही. त्या म्हणून मी ठरवलंय कसं का असं आपलं गोड बोलूनच राहायचं, नुसतं बळ नाही म्हणायचं. का खरंच तुम्हाला सांगती, एवढी चांगली आहे, एवढी चांगली आहे, एवढी चांगली आहे, तिच्या बदली मी तुम्हाला नेमकं हा म्हणजे सांगण्यासारखं बरंच होतं. तेव्हा म्हणले काय सांगू, पण राहता असं आदित्यच नाही झालं. आदित्य बुवा, आता आवीला अनुभव आलाय, तुम्हाला सांगतो. ही गोष्ट ध्यानात ठेवा, कुणाला म्हणू नका, बोबाटा करू नका. आणि मी सांगितलंय असं तर कुणालाच म्हणू नका. त्याचा बी एक नियम आहे, काय, कुठलीच मांजर आल्या झडप घेत नाही. शपथ नाही गळ्याचे नाही, तुम्ही विचारा. खरं नाही, कुठलीच मांजर आलेल्या झडप घालत नाही हो. ती आधी घरदाराचा चाखा चोळा घेते. तिच्या बरोबर जी आलेली असती ती संगुली म्हणा, पाठ राखीन म्हणा, एक 8 दिवसात ती त्या संगुलीला पाठ राखणीला म्हणते, हो तू माघारी गेली तरी चालल, मी अख्ख्या घरदाराचा अंदाज घेतलाय. सासरा निवळ माझ्या बापावाने आहे, दीर निवळ माझ्या भावावाने आहे, हाही एक फटाकडी ननन, पण ती जाईल नांदायला. नवरा निवळ माझ्या, बोला नवरा निवळ माझ्या मुठीत आहे. अख्ख्या घरात मला त्रास दिला असं एकच माणूस आहे, ती मला म्हणू द्या तरी पुढचं. अख्ख्या घरात म्हणे मला त्रास दिला असं एकच माणूस आहे, ती म्हणजे माझी सासू. पण मी त्याच्यावर बी आयडिया काढली, मी त्याच्यावर बी उपाय काढलाय. जुन्या सुना सासूंना आत्या म्हणायच्या, त्याच्यामुळं म्हाताऱ्या जाच करायच्या. मी त्याच्यावर आयडिया काढली, मी सासूला आत्या म्हणणारच नाही. हाक मारतानाच मी तिला आई म्हणून हाक मारणार. म्हणून तिने जशी आई म्हणून हाक मारली, गणुबुवा, आई या हक्कचा एवढा गुण आला. सकाळचा स्वयंपाक आईकड, सकाळची भांडी आईकड, घरातली धुनी आईकड, 2 लेकरं आहेत ते बी आईकड. आई परवा दिवशी म्हाताऱ्या पुढे उभा राहिली, म्हणली, मी एकटी काय काय सांभाळू, आलं गेलं म्या सांभाळायचं, शेरड करड म्या सांभाळायची, दारातली गिदाड म्या सांभाळायची, कारटी म्याच सांभाळायची, मी काय काय सांभाळू. म्हातारं म्हणलं, चालू सप्ताह आहे तवर तोंड सांभाळ. एवढा सप्ताह झाल्यावर आपण मिठवू, पण तवर तू 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 तोंड सांभाळ. असं म्हणून रखमाताईला दापलीन. त्या वर्षी रखमाताई दिंडीत दिसली. आणि दरवर्षी दिंडीला जाणाऱ्या बिचाऱ्यांना रखमाताई दिसली. रखमाताई मी नाही, तिथली दिंडीतल्या बिचाऱ्या म्हणत होते, होय ती कोण आहे व, रखमाताईवानी दिसतंय दोडा कोणतरी. बाकीचे म्हणत होते, हा रखमाताई असते तेव्हा एकादशीला तिच्या घराभोवती टारपाला गावते ती शेंगाच्या. हा नाही तुम्हाला कशाची आठवली त्याला तुम्ही जावा. एखाद्याला पांढरी लिंब आठवली असली त्याला साष्टांग दंडवत. मी फक्त टरपाला एवढाच शब्द वापरतो. म्हणजे नसल रखमाताई दारात सप्ताह तरी कवा कीर्तनाला आली नाही, आणि ती कुठली दिंडीत दिसती असं म्हणून पुढे जाऊन बघितलं तर खऱ्यानीच रखमाताई दिसल्या. मग रखमाताईला विचारलं, रखमाताई तुम्ही आणि दिंडीत? रखमाताई म्हणली, हो का तुम्ही विचारू नाही, सांगू नाही. मी बोलायला लागलं की म्हणायचं, बाय आगवाय बाय आगवाय बाय आगवाय म्हणून आज पत्र मी माझ्या तोंडाचा जाळ केला. पण कोणाला सांगायचं आणि कोणाला बोलायचं, मी मेली म्हणजे का माझ्या मड्यावर बांधून द्यायचं.
सगळं वाटतं या कंदिशी आपण मरावं, पण त्या पोरा बाळांसाठी जीव गुतलाय हो. मर, इंदिरा गांधी मेली तरी देश चाललाय, काय तुझ्या वाचून नडायचंय असं? तू मर, काय नाही म्हणले. एखाद्याशी वाटतं मरून जावं, पण तुम्हाला सांगते येऊ का, आल्या आल्या गरीबडी वाटली, पण आता एवढी वाईट, एवढी वाईट, एवढी वाईट, तिच्या बदली मी तुम्हाला नेमकं. हा चला आता जमला, 2 गोष्टी सांगितल्या. आता तो तुम्ही शांत बसायचं. अख्खं कीर्तन होतो. सांगण्यासारखं काहीच नसलं तरी काय सांगू, सांगण्यासारखं बरंच असलं तरी काय सांगू. नामदेवराया आज तुम्ही काय सांगू म्हणता? मग संतांबद्दल बोलण्यासारखं काहीच नाही का? संतांबद्दल बोलण्यासारखं बरंच आहे म्हणून काय सांगू? नामदेवराय सांगतात, संतांबद्दल बोलत असताना माझी वाणी तिथपर्यंत पोहोचत नाही. माझी वाणी त्यांचं वर्णन करत असताना माझ्या वाणीचा अधिकार तिथपर्यंत पोहोचत नाही. नुसतं नामदेवरायच नाही, तुकोबांना सुद्धा एकदा विचारलं होतं, तुकोबा या जीवावरती संतांचा असणारा उपकार काय? तेव्हा तुकोबा सुद्धा काय सांगूच म्हणले होते. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे काय सांगू उपकार. आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. निरंतर जागभीती, माझ निरंतर जागभीती, माझ निरंतर जागविती, माझ निरंतर जागविती, माझ निरंतर जागभीती, माझ निरंतर जागभीती, माझ निरंतर जागविती, माझ निरंतर काय जावे जाती भावे पुतराई, काय जावे जाती भावे पुतराई, काय जावे राजी भावे भूत
काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी फावे उत्तराई, ठेवी ताहा पायी जीव थोडा, संत संगतीचे काय सांगू सुख. नामदेवराया काय सांगू म्हणू नका, एखादं सुख सांगा. तेव्हा नामदेवरायांनी उत्तर दिलं, आपणा पारिखे नाही तेथे. संतांच्या दरबारात कुणी आपलं नाही, संतांच्या दरबारात कुणी परक नाही. ज्ञानोबा ज्याप्रमाणे वर्णन करतात, जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्षुदे जैसा. झाड ज्याप्रमाणे घाव घालणारालाही सावलीच देतं आणि पाणी घालणारालाही सावलीच देतं, संत त्याप्रमाणे चांगला आला तरी त्याला शुद्ध करून पाठवतात, वाईट आला तरी त्याला शुद्ध करून पाठवतात. त्यांच्या दरबारात कुणी आपलं नाही, त्यांच्या दरबारात कुणी परक नाही. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. ऐकणारी माणसं कीर्तनात आहेत म्हणून एक वाक्य आणखी पुढं बोलतो. व्याकरणशास्त्राचा नियम असा सांगतो, एक शब्द दोनदा उच्चारला की तिथं द्विरुक्ती नावाचा दोष निर्माण होतो. नामदेवराया तुम्ही साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना तीनदा म्हणला. तीनदा साधू थोर जाना म्हणण्याचं कारण काय? तेव्हा नामदेवरायांनी उत्तर द्यावं, साधू थोर जाना हा शब्द 3 वेळा उच्चारावा लागला. त्याचं कारण एक आहे, साधू थोर जाना काल 1, साधू थोर जाना आज 2, साधू थोर जाना उद्या 3. साधू काल थोर होते, साधू आज थोर आहेत आणि चंद्र सूर्य असेपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीत साधू थोर असतील. आणखी सोपं, भगवंता कृत त्रेता द्वापार या 3 युगाचा विचार केला तर भगवंता कृत युगामध्ये तू थोर आहे, त्रेता युगामध्ये तू थोर आहे, द्वापार युगामध्ये तू थोर आहे. पण माफ कर देवा, कलयुगामध्ये तुझ्यापेक्षा माझे ज्ञानोबा थोर आहेत. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. महाराज पण साधू ओळखायचे कसे हो? सोप्पा उपाय आहे. काय साधू ओळखायचे कसे? बहुतेक भगवी कपडे घातली आणि गळ्यात टप्पाड्या माळा घातल्या की त्याला साधू म्हणायचं. जर ही साधुत्वाची प्रचिती असती तर प्रमाण आलं नसतं. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. महाराज जर भगव्या कपड्यावरून साधू ओळखता येत नसेल तर ओळखायचा कसा? ऐका, मी 2 व्यक्तिरेखा तुमच्या समोर मांडायला निघालोय. एकाने साधू असणाराला साधू मानलं नाही आणि एकीनं साधू नसणाराला साधू मानलं. मी 2 व्यक्तिरेखा तुमच्या समोर मांडतो. तुम्ही ऐकणारी माणसं थोडं ताट बसून ऐका. ऐका, राजा परीक्षितानं साधू नसणाराला साधू असणाराला साधूच मानलं नाही. राजा परीक्षितानं खऱ्या साधूचा अपमान केला, साधू असून त्याला साधू मानलं नाही. आणि सीतेनं साधू नसणाराला साधू म्हणून त्याच्या समोर उभा राहिली. मला थोडं सांगा, साधू असणाराला साधू मानलं नाही त्या परीक्षिताची काय अवस्था झाली, आणि साधू नसणाराला साधू मानलं त्या सीतेची काय अवस्था झाली? मी सांगतो, परीक्षिताचा उद्धार झाला आणि सीतेला अशोकवनामध्ये जाऊन बंदिवासात राहावं लागलं. मग ह्याचा अर्थ काय? मी कोण सांगणारा? गुरुनाम गुरु संदीपान महाराज हासेगावकर दादा त्यांच्या कीर्तनात एकदा बोलून गेलते, संत असणाराला तुम्ही संत नाही म्हणला तरी जगाचं जास्त नुकसान होत नाही. संत असणाराला तुम्ही संत नाही म्हणला तरी जगाचं जास्त नुकसान होत नाही. पण संत नसणाराला जर तुम्ही संत म्हणला तर जगाचं प्रचंड मोठं नुकसान होतं. मग नेमकं ओळखायचं कसं? सहज साधं सोपं. गरजवंताला मदत करतो साधू म्हणा, तहानलेल्याला पाणी देतो साधू म्हणा, भुकेल्याला अन्न देतो साधू म्हणा. म्हणे भला मोठा 100 एकराचा मालक, दारात करोडो रुपयाची गाडी उभी आहे आणि रात्री 12-12:30 वाजता त्याचं कुणीतरी दार वाजवलं. मालक मालक, घड्याळाकडे बघितलं, वेळ दिसली, रात्री 12:30चा सुमार. एवढ्या रात्री कोण हाक मारत? पण कुणीतरी दारात आलंय म्हणून दारात आले. दार उघडलं, बघितलं, शेजारचा एक गरीब माणूस दारात येऊन उभा राहिला होता आणि हात जोडून उभा राहिला होता. मालक पाया पडतो, एक अडचण आहे. म्हणे काय?
माझी मुलगी बाळंतपणासाठी आली आणि आताच तिला प्रसूतीच्या म्हणजे बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्यात. मी बऱ्याच जणांची गाडी शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला कुणाची गाडी सापडली नाही. पाया पडतो, मरेपर्यंत तुमचे उपकार विसरायचो नाही. तुमच्या गाडीत तेवढं कसं बी करून माझ्या पोरीला दवाखान्यात न्यायची व्यवस्था करा. 100 एकराचा मालक आहे, दारात करोडो रुपयाची गाडी आहे, कितीतरी ड्रायव्हर त्याच्या दिमतीला आहे. पण एवढ्या श्रीमंतानं विचार केला, रात्री 12-12:30ला ड्रायव्हरला फोन केला तर तो उचलेल का नाही खात्री देता येत नाही. आणि त्यापेक्षा त्याने फोन उचलला तर त्याला तिथून इथपर्यंत यायला जो वेळ लागेल तेवढ्या वेळेत या गरीबाच्या लेकराच्या जीवाचं जर बरं वाईट झालं, या गोष्टीचा विचार केला आणि 100 एकराच्या मालकानं क्षणाचा विलंब न करता रात्री 12-12:30 वाजता अंगात सदरा घातला. करोड रुपयाची गाडी गरीबाच्या दारात नेऊन उभा केली. त्या गरीबाची लेक त्याने गाडीत भरली. फलटण सारख्या मोठ्या शहरामध्ये जाऊन पोहोचला. वेळेवरती पोहोचला. ती गरीबाची लेक दवाखान्यात ऍडमिट करण्यात आली. एक तासभर त्या हॉस्पिटलच्या समोर तो जहागीरदार उभा राहिला होता. एका तासानंतर तो गरीब धापा टाकत दवाखान्यातून बाहेर आला. त्या श्रीमंताकडे बघितलं, त्याच्या पायाला हात लावला आणि त्या श्रीमंताला सांगितलं, मालक, पांडुरंग असतो का नाही मला माहित नाही, देव असतो का नाही मला माहित नाही, पण आज या गरीबाच्या पोरीचं आयुष्य तुमच्यामुळं वाचलं. आजपासून तुम्ही माझ्यासाठी पांडुरंग आहे, आजपासून तुम्ही माझ्यासाठी देव आहे. अहो नातू झाला, नातू. आणि हो, तुमच्या उपकाराची जाणीव राहावी याच्यासाठी मी माझ्या नातूचं नाव तुमच्या नावानं ठेवेन. ज्या ज्यावेळी नातूला हाक मारेन त्या त्यावेळी लक्षात येईल, हा माणूस माझ्यासाठी देव म्हणून धावून आलता. साधुत्व 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 म्हणजे नेमकं काय? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. इहलोकी तोची सर्वभूती सम, शरीराचा भ्रम नेनो कदा. नामदेवराया, नुसता वैशिष्ट्यावरून साधू सांगितला तर कळायचं नाही. एखादा दृष्टांत सांगा. साधू नेमके कुणासारखे? नामदेवराय म्हणले, थांबा सांगतो. साधू का? हा, आठवलं. नामा म्हणे गाय, दूध एक सार. जसं दुधामध्ये गायीचं दूध सार आहे, तसं सकल मानव जातीमध्ये साधू सार आहेत. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. आणि त्यांच्या संगतीत एवढं सुख आहे, संत संगतीचे काय सांगू सुख. आपणा पारखे नाही तेथे काहीसा या अर्थाचा 4 चरणाचा. अतिशय गोड, अतिशय समर्पक, आजच्या सेवेला साजेसा असणारा अभंग. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण भगवान दत्त प्रभूचा दत्त जयंती सोहळा. आणि दत्त जयंती सोहळ्याच्या निमित्तानं सध्या महाराष्ट्राच्या मातीत जेवढी पारायणं सुरू आहेत त्या पारायणापैकी, म्हणजे आता हे काय राहतात आवे दादा, केशवबुवा, हित असणाऱ्या माणसांना बहुतेक ह्या गोष्टीचा अंदाज लागत नाही. पण मी जबाबदारीनं आणि सत्य वचन बोलतोय. आता सध्या सोनवडीमध्ये जे पारायण सुरू आहे, गोडशे मळ्यात जे पारायण सुरू आहे, या पारायणाची चर्चा फलटण तालुक्यात, सातारा जिल्ह्यात का नाही नाही. मग दत्त जयंतीच्या निमित्ताने अख्ख्या महाराष्ट्रात जेवढी पारायणं सुरू आहेत त्या पारायणामध्ये गोडसे मळ्यातल्या पारायणाची खूप मोठ्या संख्येनं दखल घेतली गेली आहे. कारण सांगू, बाकी सगळ्यांबद्दल माझ्या मनात प्रचंड आदरभाव आहे, पण वारकरी संप्रदायामध्ये आज रोजी सर्वात ज्ञानानं पवित्र असणारा महात्मा, ज्यांच्या नावा आपल्यासारख्यानं त्यांचं नाव घेताना सुद्धा जबाबदारीनं घ्यावं, गुरुनाम गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांचे पाय काही दिवसानंतर या व्यासपीठाला लागणार आहेत. आमच्यासारख्या लेकरांच्या आयुष्याचं हे भाग्य आहे, ज्या व्यासपीठाला त्यांचे पाय लागणार आहेत त्या व्यासपीठावरती आम्हाला उभा राहायला मिळालं. हे आम्ही आमचं भाग्य समजतो. या महाराष्ट्राच्या मातीत भव्यता दिव्यता प्रदान केलेला, संपादन केलेला एक गोड सोहळा या गोडसे मळ्यामध्ये संपन्न होतोय. बर काय किती लोकसंख्येची वस्ती? 70-80 उमरा असेल, एवढाच उमरा असेल. बर
पत्रिका नवी असली तरी मी नावा नाही ना. त्याच्यामुळे बहुतेक मला मला ह्या गोष्टीचा अंदाज आहे. केशवबुवा 70-80 उमरा, पण एक आहे, या वस्तीनं एक गोष्ट दाखवून दिली. पारायणाने सप्ताह मोठं करण्यासाठी वस्ती मोठी असून चालत नाही, त्यात राहणाऱ्या माणसांची मनं मोठी असावी लागतात. आणि त्या मनाच्या मोठेपणाच्या जोरावरती यावर्षी सगळ्यांनी एकत्र येऊन एक भव्य दिव्य सोहळा या मातीमध्ये संपन्न करायचं ठरवलं. बहुतेक मी जिथपर्यंत अभ्यास केला तिथपर्यंत कोणतंही पारायण संपन्न करायचं म्हणलं की 4 जणांचं सहकार्य लागतं. ज्याच्याकडे पैसा आहे त्याने पैसा द्यावाच लागतो, ज्याला वेळ शक्य आहे त्याने वेळ द्यावा लागतो, हे कष्ट करावं लागतं. नुसतं पैसा ठेवून पारायण संपन्न होत नाहीत. ते कुणीतरी अंमलात कुणीतरी ही माती झाडून काढली, हा तेव्हाही उभा राहिलं. हे काय नुसत्या पैशाच्या जोरावर उभा राहिलं नाही. ज्याच्याकडे पैसा आहे त्याने पैसा द्यावा लागतो, ज्याच्याकडे वेळ आहे त्याने वेळ द्यावी लागते, ज्याची कष्ट करायची तयारी आहे त्याने कष्ट करावं लागतं. आणि काय मी किती म्हणलो, गाडीत बसलेलो तेव्हा मी 4 पाठ केली बरं का, मला 3च आठवली, एक राहिलंच. परत एकदा प्रयत्न करू काय. पारायण मोठी व्हायची झाली की मग 4 जणांचं सहकार्य लागतं. ज्याच्याकडे पैसा आहे त्याने पैसा द्यावा लागतो, ज्याची कष्ट करायची तयारी आहे त्याने कष्ट करावं लागतं, ज्याच्याकडे वेळ आहे त्याने वेळ द्यावा लागतो, आणि ज्याला काहीच करायचं नाही त्याने गप्प बसावं लागतं. फक्त धर्माच्या कामात आडवं येऊ नये. म्हणजे हे मगाशीच आठवलं होतं, पण म्हणलं म्हणावं का नाही म्हणून आपलं त्याला माग ठेवला. ऐका, सगळ्यांच्या सहकार्यातून भव्यता दिव्यता प्राप्त केलेला हा सोहळा, या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो आणि निवडलेल्या अभंगाकडे प्रवृत्त होतो. विठ्ठल माझ्याकडे मोजून वेळ शिल्लक राहिलाय 35 मिनिटाचा. बरोबर 35 मिनिटात मला 4 चरण सोडवायचे. मी जर बरोबर बोलत असेल तर 8:45 मिनिटात मला 1 चरण सोडवावं लागेल. हो, 8:45 मिनिटं. 4 चरण 35 मिनिटं. तुम्ही घरी गेल्यावर हिशोब करा, मला फोन करून सांगा बुवा चुकला होता हिशोब म्हणून. 8:45 मिनिटात मला 1 चरण सोडवायचंय. ह्या हिशोबाने जर विचार केला तर प्रत्येक चरणाला स्पर्श करता करता जेवढं शक्य होईल तेवढं सोडवण्याचा, जेवढं शक्य होईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करतो. आदित्य बुवा शांत आहे का, माझी स्वतःची जी भावना आहे ती समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. जे माझं मत आहे ते अंतिम आहे असा माझा अजिबात दावा नाही. माझ्यापेक्षा वेगळा विचार कुणाचाही असू शकतो, माझ्यापेक्षा वेगळा अनुभव कुणाचाही असू शकतो. आविदादा, आदित्य बुवा, केशव बुवा, माऊली बुवा, तुम्ही सगळे माझ्या पाठीशी जी माणसं टाळ घेऊन उभा आहे त्यातले बरेच जण कीर्तनकार आहेत. ह्या सगळ्यांना प्रमाण मानून एक वाक्य बोलतो. संत साहित्यातले अभंग म्हणजे व्हॉट्सअपच्या रचलेल्या कविता मुळीच नाही. थोडं ताट बसून ऐका, शांत ऐका. संत साहित्यातले अभंग म्हणजे व्हॉट्सअपच्या रचलेल्या कविता मुळीच नाही. त्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक अभंगाला काही ना काहीतरी पूर्वपीठिका आहे. विनाकारण कोणताच अभंग रचला गेला नाही, विनाकारण कोणत्याच अभंगाची निर्मिती झाली नाही. बहुतेक मी गुरुवर्य नरेंद्र महाराज गुरव यांच्या मुखातून ऐकलं. पोरांनो थोडं ताट उभा राहून माझ्याशी बोला रे. जसं ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी सांगितली, लिहिली कुणी, हा बरोबर सांगतायत पोर. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, लिहिली सच्चिदानंद बाबांनी, तशी गाथा सुद्धा तुकोबांनी सांगितली, लिहिली संताजी महाराज जगनाडेंनी. आता ते लिहिण्याचं बी आपल्यासारखं नव्हतं, ते
व्हायचं असं एकांतात बसलं की तुकोबा अभंग गायचे. तुकोबांनी अभंग गायला की संताजी महाराज जगणारे अभंग लिहून काढायचे. त्यात गंमत अशी होती, गंमत कसं म्हणावं, त्यात नियम असा होता, अभंग लिहिला अभंग गायला की तुकोबा 1-2 रुपया एवढं नाणं घ्यायचे. ते नाणं त्या विस्तवावर ठेवलं जायचं आणि नाणं विस्तवावर ठेवल्यानंतर अभंग गायल्यानंतर ते नाणं लाल बुंद केलं जायचं आणि नंतर ते नाणं तुकोबा स्वतःच्या जिभेवर ठेवायचे. ए नाणं जिभेवर ठेवल्या ठेवल्या जर चटका बसला तर अभंग फाडला जायचा. नाणं जिभेवर ठेवल्या ठेवल्या जर चटका बसला तर अभंग फाडला जायचा. आणि नाणं जिभेवर ठेवल्या ठेवल्या नाण्याचा दाह शांत झाला तर अभंग गाथेत लिहिला जायचा. 4092 अभंग तुम्हाला आम्हाला मिळाले हे खरं आहे, पण ते अभंग लिहित असताना तुकोबांच्या जिभेला किती वेळा चटका बसला याची कुठं नोंद नाही. माफी मागून बोलतो, बहुतेक त्याची कुठं नोंद असती तर आमच्यासारख्या नराधमांनी कीर्तनात संत साहित्यातले अभंग सोडून सिनेमाची गाणी गायलीच नसती. ह्याची कुठंतरी नोंद असायला पाहिजे होती. जे अभंग गायल्यानंतर तुमच्या घरातल्या चुली पेटतात ना, त्या अभंगासाठी तुकोबांच्या जिभेला एवढ्या वेळा चटका बसला म्हणून. नाहीतर सोप्प सांगतो गड्या, मला तुमच्यापैकी कुणीतरी सांगा, अभंगाचं पावित्र्य जपावं कुणी, कीर्तनकाराने का समाजाने? चला, हा मृदंग आहे केशवबुवाच्या समोर, ह्या मृदंगाचं पावित्र्य कुणी जपावं, केशवबुवांनी का समाजाने? केशवबुवांनी जपावं. आणि ते किती जपावं, मी एक नाव घ्यायला चाललोय, मराठवाड्यातलं मोठं नाव. बहुतेक जी माणसं जाणकार आहेत, जुनी जाणते त्यांना ते नाव परिचयाचं असेल. मृदंग क्षेत्रातलं एक मोठं नाव घेतोय गणुभाऊ मी, गुरुनाम गुरु शंकर बापू आपेगावकर. केशवबुवांना विचारून घ्या, मी गेल्यानंतर त्या नावाची काय उंची आहे ती. बापू अमेरिकेत उतरले, अमेरिकेत, आणि मृदंग असा खांद्यावर होता. बर पेहरावा असाच, वारकरी नेहरू धोतर, अंगावर खांद्यावरती उपरणं आणि डोक्यावर टोपी. बहुतेक घड्याळ घालण्यासाठी हात असावा लागतो, चप्पल घालण्यासाठी पाय असावा लागतो, आणि टोपी घालण्यासाठी काय काय असावं लागतंय? डोकं असावं लागतं. आणि काय योगायोग, जे डोकं टोपी घालण्यासाठी असावं लागतंय ते डोकं पदर घेण्यासाठी असावं लागतं. नका घेऊ, राहू देत. हा, केवढा योगायोग आहे नाही. बापू अमेरिकेत उतरले, अमेरिकेत. शेजारच्या गावात कीर्तन असलं तरी माझं 2 दिवस स्टेटस असतं, आजची कीर्तन सेवा, आजची कीर्तन सेवा, आजची कीर्तन सेवा, आजची कीर्तन सेवा. बापू अमेरिकेत उतरले, मृदंग असा खांद्यावर आहे. बापू अमेरिकेच्या विमानतळावर, बरं घटना जुनी आहे, त्या काळात अमेरिकेच्या विमानतळावर असा वारकरी पोशाखातला माणूस बघितला आणि सगळेजण बापूकडे कुतूहलाने बघायला लागले. ज्या संयोजकांनी बापूंना निमंत्रण दिलतो ते संयोजक धावत आले, म्हणे द्या 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 ते वाद्य तेवढं आमच्याकडे द्या. बापूंनी मृदंग असा खांद्यावर घेतला होता. संयोजकांना बापूंनी पुढे चालायला लावलं आणि मृदंग खांद्यावर घेऊन बापू त्यांच्या पाठीमागे चालायला लागले. हे सगळं एका मराठी पत्रकाराने बघितलं आणि तो धावत आला. बापूंकडे बघितलं आणि बापूंना म्हणे, द्या ना ते वाद्य कुणाकडे तरी. अहे संयोजक एवढी विनंती करतायत तर तुमच्या खांद्यावरचं ते वाद्य तुम्ही कुणाच्याच हाती का देत नाही? तेव्हा बापू थोडे गहिवरले. बापू म्हणतात, मी हे कुणाकडेच देत नाही, त्याचं एक कारण आहे. हा खांद्यावर आहे म्हणून मी अमेरिकेत आहे. हा खांद्यावर आहे म्हणून मी अमेरिकेत आहे. तुमच्या सगळ्यांसाठी ते वाद्य आहे, माझ्यासाठी तो माझा पांडुरंग आहे. जर मृदंग हा मृदंगाचार्यासाठी पांडुरंग असेल, स्वर हा गाणाऱ्यांसाठी पांडुरंग असेल,
तर अभंग हा आम्हा कीर्तनकारांसाठी आमचा पांडुरंग आहे. आणि आमच्या पांडुरंगाची सेवा इमाने इतबारे करणं हे आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. या कर्तव्याला प्रमाण मानून आजच्या अभंगाची पूर्वपीठिका मांडत असताना झालं होतं असं, त्या वाळवंटात एक दिवशी सभा भरली. थांबा थांबा, बावनेच्या भरात माझ्याकडून शब्द चुकीचा गेला. मी सभा म्हणलो, सभा सभा नको म्हणायला. आहा, बहुतेक जिथं बोललेलं काहीच खरं केलं जात नाही त्याला सभा म्हणायचं. ते असा चुकीचा शब्द गेला माझ्याकडून. मला एखादा पर्यायी शब्द सुचतो का मी बघतो, थोडा प्रयत्न करतो. तुम्ही ताट बसा. वाळवंटात सभा नाही सर, हा, चर्चा भरली. आणि वाळवंटात जी चर्चा होती त्या चर्चेत स्वतः नामदेवराय बसले होते. आणि गंमत अशी राहते, मोठ्यांची चर्चा सुद्धा मोठीच असते. तुम्ही ऐकताय का? ज्या चर्चेत कुणाची माप काढली जात नाही, समजायचं चर्चा मोठ्यांची आहे. ज्या चर्चेत कुणाला नावं ठेवली जात नाही, समजायचं चर्चा मोठ्यांची आहे. ज्या चर्चेत कुणाला कमी लेखलं जात नाही, समजायचं चर्चा मोठ्यांची आहे. आणि ज्या चर्चेत कुणाचा अपमान केला जात नाही, समजायचं चर्चा मोठ्यांची आहे. मी 4 नियम सांगितले. कुणाची निंदा नसावी 1, कुणाला नाव ठेवू नये 2, कुणाला कमी लेखू नये. आणि हो, कुणालाच कमी लेखू नका, कारण हा काळ असतो. काही जणांनी गाजवलेला असतो, काही जण गाजवत असतात आणि काही जण गाजवणार असतात. जी पोरं गायला होती त्यांच्या तारखा मिळत नाहीत, आणि ज्यांच्या तारखा मिळत नव्हत्या त्यांच्या डायऱ्या पांढऱ्या फेक पडल्या. परवा दिवशी बायकोनी विचारलं, बोवा दोतार लागायचं नसलं तर त्याच्यावर कुरवड्या वाळू घालू का? म्हणजे लैंदी झालं, तुम्हाला काही कीर्तन नाही काय नाही, मग उगाच घरात पडून राहण्यापेक्षा माझ्या मनाला असा विचार आला की आपला त्याचा काहीतरी चांगला उपयोग होईल. तुम्ही म्हणत असला तर 2 पर्याय आहेत. एक तर त्याच्यावर कुरवड्या वाळू घालते, नाहीतर एखाद्या बामणाला देऊन टाकते, आपला अंतरपाठ म्हणून लग्नात धरते. बघा, म्हणजे तुम्हाला लागायचं असलं तर कळवा, आणि नसलं तर आपलं. कधीच कुणाला कमी समजू नका, कधी कुणाची माप काढू नका. त्या चर्चेत नामदेवराय बसले होते. हे सगळे नियम पाळले गेले. आणि त्या चर्चेत विषय निघाला वाल्ह्या कोळ्याचा. अरे म्हणे, वाल्ह्या कोळी एक दरोडेखोर माणूस, आणि त्याने शतकोटी रामायण लिहिलं. बहुतेक त्याचं झालं असं. वाल्ह्या कोळ्याची भेट नारद महर्षी बरोबर झाली. नारद महर्षीनं वाल्या कोळ्याला विचारलं, वाल्या काय करतो? वाल्या म्हणे, माणसं मारतो. अरे, माणसं मारणं पाप आहे. वाल्या म्हणे, वरडू नका, मला माहिती आहे माणसं मारणं पाप आहे, पण मी 2 पोरांचा आणि त्यांच्यासाठी करावं लागतंय. हो केशवभाऊ, तुम्हाला गंमत ऐकायची असेल तर बघा, कीर्तनात बसलेल्या सगळ्यांबरोबर बोलतो मी. आठवा बरं, आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढी पाप केली कुणासाठी? भाऊ नसताना भावाचा बांध कोरला कुणासाठी? म्हणा की पोराबाळांसाठी. आपली म्हस 5 लिटर दूध देते तरी फलटणाच्या गुजराला आपला 10 लिटरचा रतीब आहे. 5चं 10 कसं झालं आपल्याला माहिती आहे. आपल्यावर गंगा मैया किती प्रसन्न आहे हे त्यांना काय माहिती आहे, ते फक्त आपल्याला माहिती आहे. आपण तसं केलं कुणासाठी? पोराबाळांचं. आपण उपारणी टाकून मस्त राही केली कुणासाठी? हा, इकडूनच गेली भाऊबीजेला म्हणून भावाच्या नावानं घंटन करून आली, जावला कळून सुद्धा दिलं नाही कुणासाठी? कुणासाठी? बहुतेक आपण जेवढी पाप करतो त्या पापाच्या पाठीमाग आपल्याला आपल्या लेकरा बाळाचं
भविष्यच आडवं येतं. ए वाल्या कोळ्याला विचारलं कुणास, म्हणे माझ्या पोराबाळांसाठी. थेट विचारलं नारद महर्षीनं, ज्यांच्यासाठी पाप करतो ते तरी तुझ्या पापात सहभागी आहेत का? म्हणलं असतील. असं आदांतरी बोल नको. असल्या आदांतरी बोलण्यानं बरंच गडी नुसत्या राजगिरीच्या लाडूसाठी वारीला आलं. कायच गावलं नाही त्याचं. घरी पोचल्यावर घरच्यांनी विचारलं वारीला गेलता काय आणलं? पुण्यात मिळालेलं राजगिऱ्याचं लाडू काढलं ना तुझ्या हातावर दिलं. तू असं आदांतरी बोल नको. म्हणजे असे थेट बोल, थेट असं ठाम बोल. नेमकं 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 ते तुझ्या पापात असतील नाही. घरी जाऊन विचारून ये. हा म्हणला घरी जाऊन विचारून ये, म्हणजे मी निघून गेल्यावर तुम्ही पळून जाचाल. नारद महर्षी म्हणे तसं नाही, तसं नाही. म्हणे बांधून ठेव मला. ऐकाय काय का विनोद म्हणून ऐकू नका. पुढचं वाक्य जबाबदारीनं ऐका. वाल्या कोळ्यानं नारद महर्षींना बांधून ठेवलं. ए वाल्याचा वाल्मिकी करायचा असेल तर संत बांधावे लागतात आणि ग्रंथ सोडावे लागतात. हे दोन नियम आहेत. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, पण संतांना जवळ बांधून ठेवावं लागतं आणि कधीतरी ग्रंथ उघडावे लागतात. ऐका, वाल्या कोळी दारात गेला, बायकोला हाक मारल्या, हो ऐकलं का? म्हणे काय? तुम्ही माझ्या पापात सहभागी आहात का? तिनं थेट उत्तर दिलं, हे बघा कमवून आणणं तुमचं काम आहे. पापाने कमवून आणत असाल तर त्या पापात मात्र मी अजिबात सहभागी. जर जोरात बोला. तुम्ही कमवून आणणं तुमचं काम आहे. तुम्ही जर पापाने कमवून आणत असाल तर त्या पापात मी सहभागी. तुम्ही ऐकताय ना कमावणार गडी? ऐका, थोडं सांगतो, थोडं बोलतो. त्या दिवशी वाल्या कोळ्याच्या बायकोनं जो नकार दिला, त्या नकारानं तिनं वारकरी संप्रदायावर प्रचंड मोठा उपकार केला. काय संबंध आहे बुवा? अहो, तिनं जर त्या दिवशी नकार दिला नसता तर हा संप्रदाय एवढ्या ताकदीनं उभाच राहिला नसता. अहो, पण उगीच आधांतरी बोलताय बुवा तुम्ही. आपलं काहीतरी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. वाल्या कोळ्याची बायको कुठं? त्या भला मोठा भारत देश, त्यातला महाराष्ट्र, महाराष्ट्रातला सातारा जिल्हा, त्यातला काना मात्रा वेलांटी उकार नसणारा आमचा फलटण तालुका. काना मात्रा वेलांटी उकार काही नाही. तालुका सरळ पण माणसं नाही सरळच. हा, तालुका सरळ, माणसं सरळ. आणि ह्या तालुक्याचं भाग्य असं आहे, प्रभू रामचंद्राचे दोन्ही लेकरं, लव अंकुशाचा जन्म ह्या फलटण तालुक्यातला. आता ते तुम्हाला जवळ असल्यामुळे जरा त्याचा अप्रूग राहत नाही. ह्या सीताबाईच्या डोंगरावरचा, सीताबाईच्या डोंगरावरचा ह्यो फलटण तालुका. त्या फलटण तालुक्यातलं हे सोनवडी नावाचं गाव, त्यातला गोडसे मळा, तिथल्या पारायणाचा आणि वाल्या कोळ्याच्या. काय संबंध आहे हो बुवा? आपलं उगीच काहीतरी ठोक ताळ्याचे अंदाज बांधू नका. जेवढं तुमचं वय आहे त्याच्यापेक्षा थोरला ह्यो सप्ताह 50वं वर्ष संपन्न करतोय आम्ही, आणि तुम्ही म्हणता वाल्या कोळ्याच्या बायकोनं नकार दिला आणि त्या कारणानं आजचं पारायणचं काय संबंध आहे? थोडा जोडून देऊ का दादा संबंध? वाल्या कोळ्याच्या बायकोनं नकार दिला म्हणून हे पारायण संपन्न कसं झालं? बहुतेक त्या दिवशी जर वाल्या कोळ्याच्या बायकोनं नकार दिला नसता तर वाल्या माघारीच आला नसता. ती जर म्हणली असती तुम्ही कमवून आणा, कमवायचं कसं ते तुम्ही ठरवा, लपवायचं कसं ते मी ठरवते. मी कळूनच देत नाही कुठं लपावलंय ते. मग ईडी येऊ द्या नाही तर कुणी येऊ द्या, मी कळूनच देत नाही लपावलं कुठं ते. तुम्ही काळजी करून तुम्ही फक्त कमवून आणा. तिने जर असे शब्द वापरले असते तर वाल्या तिथंच थांबला असता, तो माघारी आला नसता. वाल्या कोळ्याच्या बायकोनं जर नकार दिला नसता तर वाल्या माघारी आला नसता. माघारीच आला नसता तर वाल्याचा वाल्मिकी झाला नसता. वाल्याचा वाल्मिकी झाला नसता तर त्याने सूर्यकुळाला रघुकुळ हे नाव दिलं नसतं. रघुकुळ हे नाव दिलं नसतं तर त्या कुळात अजराजा जन्माला आला नसता. अजराजा जन्माला आला नसता तर त्या अजराजाच्या पोटी राजा दशरथ जन्माला आला नसता. राजा दशरथाने 703 विवाह करून सुद्धा राजा दशरथ निपुत्रिक राहिला नसता. निपुत्रिक राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी वशिष्ठ ऋषींना एखादा मार्ग विचारला नसता. वशिष्ठ ऋषीने त्याला पुत्रकामिष्ठी नावाचा यज्ञ करायला लावला नसता. पण यज्ञाच्या अगोदर तुला 3 बळी घ्यावे लागतील असा त्याला उपाय सांगितला नसता. ते 3 बळी घेण्यासाठी राजा दशरथ वनात गेला नसता. वनात गेला नसता तर त्याच्याकडून श्रावण बाळ मारला गेला नसता. श्रावण बाळ मेला नसता तर त्याच्या आईबापानं शाप दिला नसता. राजा दशरथा तुला 4 मुलं होतील
जाईल, पण मरताना त्यातलं एकही लेकरू तुझ्या जवळ असणार नाही. या शापामुळं राजा दशरथ रडला नसता. रडलेला राजा दशरथ समजूत घालण्यासाठी काही जवळ येऊन बसला नसता. कैकेयीनं त्याची समजूत घातली नसती. कैकेयीनं त्याची समजूत घातली नसती तर दुसऱ्या दिवशी लढायला जाताना कैकेयीला सोबत नेलं नसतं. कैकेयीला सोबत नेलं नसतं तर रथाच्या चाकाचा हात मोडल्यानंतर कैकेयीनं तिथं हात घातला नसता. कैकेयीनं हात घातला नसता तर तिला वचन दिलं नसतं. वचन दिलं नसतं तर माघारी आल्यानंतर पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ झाला नसता. यज्ञ झाला नसता तर त्याच्यातून पायस नावाचा प्रसाद निघाला नसता. प्रसाद निघाला नसता तर त्याचे बरोबर 3 तुकडे केले नसते. पहिला तुकडा कौशल्यला, दुसरा सुमित्रेला, तिसरा कैकेयीला दिला नसता. हा भांडणाच्या टायमिंगला मी दिसली आणि प्रसादाच्या टायमिंगला 3रा नंबर माझा काय. म्हणून काही रुसली नसती. रुसलेली काही महालातून बाहेर आली नसती. बाहेर आली नसती तर आकाशातून उंच उडणाऱ्या घारेला तिच्या हातातला पिंड दिसला नसता. जर घारेला तो पिंड दिसला नसता तर घारेनं तो पिंड झडपला नसता. झडपलेला पिंड केसरी नंदनाची पत्नी अंजनीच्या पदरात टाकला नसता. अंजनीच्या पदरात टाकला नसता तर अंजनीने तो खाल्ला नसता. तो खाल्ला नसता तर मारुतीराया जन्माला आला नसता. आणि मारतीच जन्मला नसता तर आपला नवरदेव कुठे आला असता. एवढं सगळं सांगायचं 7 दिवस लागतात. मारुतीत जन्मला नसता तर माझ्या संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे तुकोबा त्याच्या समोर उभा राहून शरण शरण म्हणले, शरण शरण हनुमंत, शरण शरण हनुमंत, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण जी हनुमंत, शरण शरण जी हनुमंत. हा शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता. तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता, काय भक्ती राजवाता, काय भक्ती राजवाता. शरण शरणजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. ए वाल्या कोळ्याचं चरित्र ऐकून नामदेवरायांच्या मनाला एक विचार पडला. म्हणे एका दरोडेखोरानं जर 100 रामायण लिहिलं असेल, मी भगवंताचा लाडका लढिवाळ भक्त आहे. काय जगण्यात आपल्या अर्थ आहे. काहीतरी पण कवित्व केलं पाहिजे. म्हणून वाल्या कोळ्याला नजरेसमोर ठेवून नामदेवरायांनी भगवंताची शपथ घेतली आणि सांगितलं, देवा 100 तुझे करीन अभंग. देवा एका दरोडेखोरानं जर तुझा 100 रामायण लिहिला असेल तर हा नामदेव शपथ घेतो, मी तुझे 100 अभंग लिहीन. शपथ नामदेवरायांनी घेतली आणि घाम पांडुरंगाला आला.
काय 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 शपथ नामदेवरायांनी घेतली आणि घाम पांडुरंगाला आला. असं कसं बरं राहत? असं चांगल्या भक्ताने शपथ घेतली की पूर्णत्वाची जबाबदारी पांडुरंगावर येते. शपथ घेणाराचा हेतू शुद्ध असेल तर ते कार्य सिद्धीला नेण्याची जबाबदारी देवावर येते. सत्य संकल्पाचा दाता नारायण. गेल्या कितीतरी वर्षापासून ही पोरं 50व्या वर्षाची वाट बघत होती. नजरेसमोर ध्येय होतं, महाराष्ट्राच्या मातीला एक आदर्श सोहळा संपन्न करून दाखवायचा. असा विचार यांनी नजरेत आणला आणि या विचाराची जबाबदारी दत्तप्रभूंनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. म्हणून हा सोहळा पूर्णत्वाला पोहोचला. आणि असंच राहतं, असंच राहतं. मी आणखी कितीतरी बोलेन. त्या महाभारतात भीष्म पितामहाने म्हणे शपथ घेतली, उद्या सूर्यास्तापर्यंत पृथ्वी, उद्या सूर्यास्तापर्यंत पृथ्वी निष्पांडवी करेन. त्या पांडवांना मारण्याचा मी प्रयत्न करेन. थोडं बारकाईने ऐका. पांडवांच्या बाजूनं कृष्ण उभा होता, कौरवाच्या बाजूनं शकुनी उभा होता. कृष्ण पांडवांना जगवण्यासाठी प्रयत्न करत होता आणि शकुनी कौरवांना कृष्ण पांडवांना जगवण्यासाठी प्रयत्न करत होता आणि शकुनी कौरवांना मारण्यासाठीच प्रयत्न करत होता. काय म्हणला बुवा? नीट ऐका. कृष्ण पांडवांना जगवण्यासाठी प्रयत्न करत होता आणि शकुनी कौरवांना मारण्यासाठीच प्रयत्न करत होता. ते कशासाठी? एका मिनिटात सांगू मामा. हा एवढ्याच पाकिटात सांग काय एका मिनिटात सांगतो. मला पुढं परत बरंच बोलायचं. ते शकुनी प्रयत्न कशासाठी करत होता? झालता असं, शकुनीचं अख्खं कुळ भीष्म पितामहाने बंदिवासात ठेवलं होतं. लाखो माणसं त्यांनी बंदिवासात ठेवली आणि शकुनीच्या अख्ख्या कुळाला बंदिवासात ठेवल्यानंतर अख्ख्या कुळाला एक वाटीभर भात रोज खायला दिला जायचा. तुमचं गणित थोडं पक्का असेल, मला तुमच्या बरोबर बोलायचंय. अख्ख्या कुळाला म्हणजे लाखो माणसाला एक वाटीवर भात जर दिला असेल तर प्रत्येकाच्या वाट्याला एक 2-2 किलो भात येईल का अर्धा किलो? एक वाटी वाटायची. पाटी नाही, वाटी वाटी वाटी. एक शिक्षित सुद्धा प्रत्येकाच्या वाट्याला येत नव्हतं. म्हणून शकुनीच्या अख्ख्या कुळानं निर्णय घेतला. शकुनीचा बाप आणि शकुनी असे सामने उभा केले आणि त्या दोघांना सांगितलं आपलं कुळ जिवंत राहावं म्हणून आम्ही सगळे देहत्याग करतो, आम्ही सगळे मरतो, पण तुम्ही दोघं जिवंत राहा. त्या दोघांना जिवंत ठेवलं. एक वाटीभर भात दोघात खायला लागले. पण शकुनीच्या बापाच्या मनात प्रश्न निर्माण झाला, दोघांमध्ये एक वाटीभर भात खाण्यापेक्षा एकटा शकुनी जिवंत ठेवायचा. एका वाटीभर भातासाठी शकुनीला जिवंत ठेवलं. पण मारताना त्याच्या बापानं शकुनीला असा समोर उभा केला आणि त्याने स्वतः शकुनीचा पाय मोडला आणि त्याचा बाप मरून गेला. फक्त मरताना त्यांनी शकुनीकडे बघितलं आणि शकुनीला सांगितलं, लक्षात ठेव, पाय मोडून चाललोय, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा जेव्हा या पायाने लंगडशील तेव्हा तेव्हा ध्यानात ठेवायचं, ह्या अख्ख्या कुळाचा आपल्याला नाश करायचा. म्हणून हे संबंध कुळ संपवण्यासाठी शकुनी कौरवांना मारायसाठीच त्यांच्या बाजूने उभा राहिला. मी जबाबदारीनं वाक्य वापरतोय. वयाच्या 50व्या या पारायणाच्या 50व्या वर्षी हे वाक्य वापरतो. आयुष्यभर मार्गक्रमण करत असताना उभ्या आयुष्यात आपल्याला सल्ला देणारे पापी शकुनी ओळखा आणि हे पापी शकुनी ओळखत असताना आयुष्याला दिशा देणारा एकतरी कृष्ण आयुष्यात कमवून ठेवा. एकतरी कृष्ण नक्की कमवून ठेवा. शकुनीनं 100तला एक बी जगून दिला नाही आणि कृष्णानं 5तला एक बी. भीष्म पितामहाने शपथ घेतली. त्या दिवशी रात्रभर पांडव निश्चिंत झोपले होते आणि रात्रभर कृष्ण जागा होता. आदित्य बुवा नीट आहे का? ज्याची नीतिमत्ता स्वच्छ आहे त्याचा कृष्ण सदैव जागा राहतो. तो कधीच झोपत नाही. शपथ नामदेवरायांनी घेतली.
घाम पांडुरंगाला आला. भगवंत शेजारी येऊन उभा राहिले. नाम्या लेकरा काय करून बसला रे? 100 कोटी अभंग लिहिता येतात का? आणि त्या वाल्या कोळ्याचं ऐकून, अरे तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, त्यावेळी लाख लाख वर्षाचं आयुष्य होतं म्हणून एवढं लिहिता आलं. आता कीर्तनाला गेलेला बुवा घरी येईल का नाही? थोडं सोपं बोलू, बरं वाटतं लोकांना, पण बहुतेक हवे दादा, आपण सगळे घरातून निघताना मरायला बाहेर निघतो आणि चुकून घरी पोचतो. माझा मोठेपणा सांगत नाही केशवबुवा. परवा दिवशी रात्रीचं कीर्तन त्या कर्नाटकात केलं, इकडं त्या बेळगावीच्या तिथं. काल रात्री मायनीत केलं. बर, कर्नाटकातून यायला रात्री 3-3:30 झाल्या होत्या. हे काय, रात्री 3-3:30 वाजता जरी घरी येऊन उभा राहिलं तरी दारात उभा राहून कधी हाक मारावी लागत नाही. गाडी गेट मधून आत आली, रात्री 3-3:30 वाजता सुद्धा हाक न मारता दार उघडून उभा राहते आणि रात्री 3-3:30 वाजता विचारते, बाबू खायचंय का काय? हे विचारते ती माझी आई आहे. मी सोप्प सांगू, हे आवी नावाचं लेकरू लहान होतं तेव्हापासून आम्ही बघतोय. अख्ख्या महाराष्ट्रात नाव आहे. इंडियन आयडॉल सारख्या शो मध्ये जाऊन स्वतःच्या गायनाचं त्याने सादरीकरण केलं. त्याच्या आयुष्यात त्याला खूप मोठं यश मिळेल आणि मिळावं, पण अडचण एकच आहे, घरी जाऊन दारात उभा राहिलं तर वाट बघायला त्याच्याकडं आई नाही हो. मग आमच्या सारख्यांना कळतं, जोपर्यंत घरात आई आहे ना तोपर्यंत त्या घराला घरपण आहे. ज्या दिवशी त्या घरात आई नसेल त्या दिवशी आम्ही स्वतः सुद्धा आमच्या दारात भिकाऱ्यासारखं उभा राहू. त्या दिवशी आम्हाला पटेल स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. अरे आई नाही काय राहतं देव बाप्पा. आई या विषयावर मी किती बोलन, मला जास्ती त्या विषयाला स्पर्श करायचा नाही. मराठी चित्रपट सृष्टीत एक अभिनेता होऊन गेला, बहुतेक गुडघ्यापर्यंत पॅन्ट असायची आणि तेवढीच लांब नाडी असायची. दादा कोंडके नावाचा अभिनेता एका वाक्यात आई सांगून गेला. भल्या भल्या कीर्तनकारांना जे जमलं नाही, भल्या भल्या लेखकांना जे साकारता आलं नाही, भल्या भल्या कवितांना जे रचता आलं नाही, ते एका वाक्यात दादा कोंडकेंनी रचलं. त्यांचं सोप्पं वाक्य होतं, ज्याला आई नाही त्याला काहीच नाही हो, काहीच नाही. नामदेव रायांसाठी जगाचा बाप धावून आला आणि सांगतो, नाम्या ते वेळी होती आयुष्याची वृद्धी. अरे आयुष्य जास्त होतं, तो असं कर शपथ माघारी घे. म्हणे नाही घेणार, एकतर शपथ पूर्ण करीन नाहीतर जीभ कापून तुझ्या पायावर अर्पण करीन. हट्ट केला आणि हट्टापोटी जगाच्या बापाला सरस्वती मातेला पाचारण करावं लागलं. सरस्वती मातेला समोर उभा केलं आणि सांगितलं, माते माझ्या नाम्याकडून चूक झाली ग, चूक झाली लेकराकडून. 100 कोटी अभंग लिहायची शपथ घेतली त्याने. असं करते का सरस्वती माते? तू त्याच्या जिभेवर विराजमान हो, तू त्याच्या जिभेवर बस, म्हणजे त्याला अभंग सुचतील, म्हणजे त्याला अभंग लिहिता येतील. सरस्वती माता म्हणते, देवा देवा नाही बसते मी. बसते का सरस्वती माते? रुसली बहुतेक, निघाली. झालं म्हणले का संपायचंय कोणांट. आल्यापासून बाबा वराडतोय रडतोय, त्याच्यापेक्षा आपलं चला असो. कोण कोणाला कधी सोडून जाईल सांगता येत नाही. हा महाराष्ट्र आहे विठ्ठल.
विठ्ठल 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 माते असं कर, माझ्या नाम्याच्या जिभेवर राहिल्यास ते देवा. पण अडचण अशी आहे, एका माणसाने जन्मापासून मरेपर्यंत लिहिलं तरी 100 कोटी अभंग होत असतात का रे? त्यापेक्षा असं करू का, म्हणजे काय, नामदेवाच्या घरात 14 माणसं आहेत, त्या 14 जणांच्या जिभेवर राहते. आणि हो, त्यांच्या घरात एक परभणीची पुरवणी आहे. कोण? जनी, तिच्या जिभेवर राहते. 15 जणांनी अभंग लिहिले तरी अधिकार नामदेवरायांचा राहील. चालेल म्हणले, हो चालेल. सरस्वती माता नामदेवरायांसहित 15 जणांच्या जिभेवर विराजमान झाली. तिथून पुढे ह्यांनी जेवढे अभंग लिहिले, ह्या सगळ्यांनी अभंग लिहिले तरी अधिकार नामदेवरायांचा असायचा. नामदेवरायांच्या अभंग लेखणीला सुरुवात झाली आणि त्यावेळी महाराष्ट्राच्या मातीतल्या सकल वारकरी संप्रदायाचं हृदय हेलावून टाकणारी भली मोठी घटना घडली. कोणती? आळंदीत विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रखमाई माता या दोघांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. कोण दात काढते? ज्याचे असतील त्यांनी दापा. कीर्तनात बसलेत, पुढं बसलेत, आणि शक्यतो उद्यापासून मोठमोठाले कीर्तनकार येणार आहेत. पुढं बसताना ही अशी बारकी बारकी लेकरं बसवू नका. पुढं कोण बसतं ह्याच्यावरून सुद्धा त्यांचा दर्जा ठरतो. म्हणजे एवढ्या मोठ्या पारायणाला असा गालबोट लावून घेऊ नका कोणत्या तरी गोष्टीला. खूप म्हणजे ज्या माणसं, मी म्हणतो देगलूरकर बाबा नुसते येऊन गेले तरी आपल्यासारख्यांना पुण्य आहे. अशा महात्म्याच्या मुखातून तुम्ही अमृत वचन ऐकणार आहे. ही लेकरं पुढं बसवून असं येड्यात काढू नका. ऐका, त्यावेळी महाराष्ट्राच्या मातीला हेलावून टाकणारी भली मोठी घटना घडली. आळंदीमध्ये विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रोखमाई माता या दोघांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. 4 लेकरं माय बापा विना पोरकी झाली. अशा वेळी पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला त्यांच्याबद्दल प्रचंड काळजी वाटायला लागली. एकदा वाटायचं पांडुरंगाला कधीतरी या 4 लेकरांनी यावं, मला भेटावं. कधीतरी माऊलींच्या केसातून हात फिरवावा, माऊलींच्या चेहऱ्यावरून हात फिरवावा, माऊलींच्या पाठीवरून हात फिरवावा आणि एकदाच विचारावं, कसे आहात म्हणून. भगवंत वाट बघत होता. ज्ञानोबराया सहित 4ही भावंड एक दिवशी आळंदी तीर्थक्षेत्रावरून पंढरपुरात आली. चंद्रभागेला स्नान केलं, भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतलं. दर्शन बारीला उभा राहिली. जगाचा बाप वाट बघत होता आणि जगाचा बाप वाट बघत असताना 4ही भावंड समोर दिसली आणि गैवरून आला पांडुरंग. ज्ञानोबा दिसले, पाठीमागे निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताबाई ही 4ही भावंड दिसली आणि पांडुरंगाला थोडं गहिवरून आलं. आई बापा विना पोरकी झालेली लेकर, 4ही लेकर शांत मदरीनं पुढे आली. ज्ञानोबांनी भगवंताच्या पायाला हात लावला, कडाडून मिठी मारली. देवानं माऊलींकडे बघितलं, विचारलं, माऊली कसे आहात? कुणीतरी जवळचं भेटल्यावर जसं मन मोकळं केलं जातं, तसं माझ्या माऊलींनी पांडुरंगाकडे बघितलं, सांगितलं, देवा बरा आहे, पण खूप त्रास दिला रे समाजाने, खूप त्रास दिला. आई मरून गेली, बाप मरून गेला, समाजाच्या दारात जाऊन उभा राहिलो, पीठ द्या म्हणलं तर एखाद्या बिचारीनं शेण वाढलं रे. काही दोष नसताना विसोबा खेचरानं खाड दिशी कानशी लाथ दिली. देवा, एखाद्यानं पीठ वाढलं तर गावातला एखादा नराधम येतो,
जोळी हिसकावून घेतो, फाडून टाकतो आणि सांडलेल्या पिठावर थै 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 नाचतो, तेव्हा हात जोडून सांगावं लागतं, काका अहो या पिठाची वाट माझा लहान धाकटा सोपाना बघतोय, माझी लहान धाकटी मुक्ती बघतीये. काका तुम्ही पिठावर नाही नाचत, आम्हा भावंडांच्या तुम्ही पोटावर नाचताय. त्रास दिला देवा समाजाने, खूप त्रास दिला. आणि केशवबुवा का कुणाष्टो समाज त्रास देतो. फक्त एक लक्षात ठेवा, समाजाचा त्रास सहन करून जी माणसं स्वतःच्या ध्येयाच्या दृष्टीनं निश्चित पावलं टाकतात, ती माणसं आयुष्यात नेहमी यशस्वी होतात. समाजाने त्रास दिला म्हणून आपला मार्ग बदलायचा नसतो. समाजाने त्रास दिला म्हणून चांगल्या मार्गाने चालणाराने वाट बदलायची नसते. ज्ञानोबांनी जगाच्या बापाकडे बघितलं, गहेवरून आलं, देवा या सगळ्या दुःखातून बाहेर पडावं म्हणून तीर्थयात्रेचं प्रयोजन केलं. तीर्थयात्रेला निघालो आणि हो एकटा नाही आलो मी. आता मात्र तुम्ही सगळे एक 5 मिनिटात संपतंय कीर्तन, तुम्ही सगळे फक्त 1 मिनिट आहे का. आता मी जे नावं घ्यायला चाललोय ती मामा तुम्ही हे नावं म्हणून ऐकू नका, त्याच्या पाठीमागचा भाव ऐका. ज्ञानोबा पांडुरंगाला सांगतात, देवा मी ज्ञान आहे, मी ज्ञान आहे, माझ्यासोबत निवृत्ती आहे. निवृत्ती नाव नाही, माझ्यासोबत निवृत्ती आहे, माझ्यासोबत मुक्ती आहे. ज्या मुक्तीसाठी तुम्ही आम्ही सगळे भक्ती करतो ना, ती मुक्ती आहे. आणि हो निवृत्ती आणि मुक्तीकडे जाणारा सोपा मार्ग आहे. असा मी चौघा आहे. मी ज्ञान आहे, माझ्यासोबत निवृत्ती आहे, माझ्यासोबत मुक्ती आहे. निवृत्ती आणि मुक्ती या दोघाकडे जाण्याचा सोपा मार्ग आहे. पण अडचण अशी आहे देवा, नामाशिवाय आम्हा चौघाला बी किंमत नाही. नामाशिवाय ज्ञानाला किंमत नाही. नामाशिवाय मिळालेलं ज्ञान फुगीरपणा तयार करतं. हो सेवेशिवाय ज्ञान मिळू नये, नामाशिवाय ज्ञान मिळू नये. बहुतेक कष्टाशिवाय मिळालेली संपत्ती माणसाला मग्रूर बनवते. म्हणून मिळालेली संपत्ती ही कष्टाची असावी. आणखी एक वाक्य बोलू. कुणीतरी म्हणे या जगातलं सगळ्यात पवित्र अन्न कोणतं? काही जणांनी उत्तर दिलं जे दुधातून मिळालं ते, काही जणांनी उत्तर दिलं जे तुपातून मिळालं ते, काही जण म्हणले जे श्रीमंताच्या घरातून मिळालं ते. मी सांगू, या जगातलं सगळ्यात पवित्र अन्न ते दुधातून मिळालेलं नसलं तरी चालेल, तुपातून मिळालेलं नसलं तरी चालेल, ते आपल्या प्रामाणिक कष्टातून मिळालेलं असावं. नेहमी लक्षात ठेवा, ते अन्न सगळ्यात पवित्र आहे. त्याचे एवढं पवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. तुमच्या घरात येणाऱ्या पैशाचे सुद्धा 2 रुपये असतात. लबाडीनं कमवला तर ती अवदस आहे आणि कष्टाने कमवला तर ती लक्ष्मी आहे. आता तुम्ही घरात आणताना काय, काही माणसं लबाडीनं भ्रष्टाचारानं पैसा कमवतात आणि वास्तुशास्त्राच्या नियमाने घर बांधतात. नाही कळालं का? नाही कळालं नसलं तरी जीवन जात, असं जाऊ नका. नाही आहे का नाही, म्हणजे बहुतेक लबाडीनं कमवून आणतात. वास्तुशास्त्राच्या नियमाने, अरे वास्तुशास्त्राचे नियम बदलले तरी चालतील पण येणाऱ्या पैशाचे नियम कधीच बदलू नयेत. हे सहज साधं सोपं. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. चला देवा आम्ही चौघा आहोत. ज्ञानाला नामाशिवाय किंमत नाही, निवृत्तीला नामाशिवाय किंमत नाही, मुक्तीला नामाशिवाय किंमत नाही. आणि नामा एवढा सोपा मार्ग नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे, नामाप्रते साधन नाही जे तू करशी अनेक काही. म्हणून देवा असं कर, आम्ही तीर्थयात्रेला चाललोय, नामदेव रायाला तेवढा आमच्या सोबत पाठव. देव म्हणे नको. का? माझा नाम्या नसला म्हणजे मला करमत नाही. आणि ह्याच्यासाठी नामदेवरायांना भक्त शिरोमणी म्हणतात. भगवंताला करमत नसायचं नाम्या नसला म्हणजे. नका नेऊ माऊली. देवा
तुझ्या माझ्यामध्ये काय भेद आहे का रे? ऐक ऐक ऐक, तू जेवढी नामदेवाची काळजी घेतो तेवढीच मी काळजी घेईन, एवढं वचन दिलं. मग मात्र कधी कधी मामा वस्तू प्रचंड प्रिय असते, पण मागणारी व्यक्ती अधिकारी असेल तर दगडाचं काळीज करून द्यावी लागते. एखादी वस्तू आपल्याला प्रचंड प्रिय असते, देऊ वाटत नाही कुणाला, पण मागणाऱ्या व्यक्तीचा जर अधिकार असेल तर ती दगडाचं काळीज करून द्यावी लागते. नामदेवरायाचं तसंच झालं. नामदेवरायांना माऊलींबरोबर पाठवू वाटत नव्हतं, पण जगाच्या बापानं दगडाचं काळीज केलं. नामदेवरायांना हाक मारली, नाम्या जी देवा माऊलींबरोबर जा. हा हा जाणार नाही, जा. हा जाणार. अरे जा बर, तू एवढा हट्ट करतो म्हणून जाईन, पण माझी एक अट आहे. कोणती? कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. ज्या देवाचा कमरेवर हात नाही त्याच्या पायच पडणार नाही. देव हसला आणि म्हणला, ह्याच्यासाठीच तुला लावायचंय. तुला कळावं काय, वर ही सगळं गडी एकच आहेत, आपण खाली कळवंडी करून मेलोय. हे दोन्ही एकच आहे. ती वर रोज दिवसभर टीव्ही पुढे बांधते, संध्याकाळी जेव्हा एकच असते. मी देवांबद्दल बोलतोय, हा मी देवाबद्दल नाही बोलत, मी देवांबद्दल बोलतोय. हसाला ज्याला कळाल ते काय करायचंय आपलं राहिलं लोकांचं नाही. मी शपथ, मला काही बोलायचं नाही, मला फक्त परिस्थितीत सांगायची तुमच्या पुढून. ती नामदेवरायांना सांगायची. तुम्ही मनाला अजिबात लावून घेऊन, तुम्हाला असं वाटेल बुवा म्हणतो हे दोन्ही गडी एकच आहेत, तसं ते खरं आहे. तरी बी मला काय गरज आहे माझी म्हणायची, माझी काय गरज आहे कीर्तनात ती बोलायची. आपल्याला काय करायचं, आपलं राहिलं. आमचा पक्ष पांडुरंगाव लक्ष, आमचा एकच नेता आहे, 28 युग झालं पंढरपुरात उभा राहिलाय. त्याच्या विरोधात कुणी इलेक्शन लावलं नाही, त्याच्या विरोधात कुणी निवडणूक बी लागली नाही. आमचा नेता 28 युग झालं तिथं उभा राहिलाय. ज्या दिवशी आमचा नेता पडल त्या दिवशी अख्खं जग बुडेल. काय काय आम्हाला करायचं, काय हे घेणं. पण एक ध्यानात ठेवा, ही दोन्ही गडी हो हे लाईव्ह असू द्या, अंगलुटीला असं आपण कवाच बोलत नाही. काय त्याच्या वाचून नडलंय केशव बुवा. कुणी म्हणल बुवा तुम्ही असं म्हणत होता, हे दोन्ही गडी एकच आहेत, माझ्याकडे प्रमाण आहे. हरे हरा भेद नाही, नका करू वाद. मी त्यांचं बोलतोय, आपली काय गरज आहे, ह्यांचं खायचं त्यांचं खायचं काय गरज आहे माझी. नाही, आपण ज्यांच्या नावाने खातोय त्यांचा जय जयकार करावा. मी हरिहराबद्दल बोलतोय. हो नामदेवा, ते दोन्ही एकच आहेत रे. त्या शंकराचा विचार केला तर हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणते जेवाच्या तया मोक्ष. त्या शंकराला ह्या पांडुरंगाचं भजन करावं लागतं. आणि तो शंकर पांडुरंगाला एवढा प्रिय आहे, त्या शंकराला पांडुरंगानं स्वतःच्या मस्तकावर धारण केलं. पांडुरंगाच्या कपाळावर शिवपिंड आहे, मस्तकावर. बर म्हणे तसं असेल तर जातो. नामदेवराय गेले. 1 महिना नाही, 2.5 महिन्याचा प्रवास झाला. आणि अचानक तिथं गेल्यावर त्यांच्या ध्यानात आलं 9:10 झाले. आपलं अजून एक चरण सुद्धा सुटलं नाही. बर ही गोडशे माळावाली सगळा अभंग नाही सोडवल्यावर पुन्हा बोलवत नाही. माझं खडं झालं गेल्या वर्षी. हा चला, कुठं आलं तर हा हे कट करा जमलं तर. ऐका, ते म्हणे नामदेवरांच्या लक्षात आलं. तिथला बराच प्रसंग सांगता येतो, चोपदार सगळं सांगता येतं. राजाच्या दरबारात गायी जिवंत केली. ह्या महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय घुमानापर्यंत निघून पोहोचवला. शिकांचा जो पवित्र ग्रंथ आहे गुरुग्रंथ साहिबा, त्याच्यामध्ये नामदेवरायांचे 65 दोहे सापडतात. म्हणून एक मराठी साहित्य संमेलन पंजाबात झालं, घुमानला. एवढा वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. आणि 2.5 महिन्याची तीर्थयात्रा करून नामदेवराय पंढरपुरात पोहोचले. ही 4 भावंड पंढरपुरात पोहोचली. 4 भावंड पंढरपुरात आली आणि चंद्रभागेच्या स्नानाला गेली. गंमत अशी झाली, हे 4 स्नानाला गेले, नामदेवराय स्नानाला गेलेच नाहीत. नामदेवराय धावत आले आणि एखादं आई चुकलेलं लेकरू जसं आईला कडाडून मिठी मारतं, तसं नामदेवरायने पांडुरंगाच्या पायाला कडाडून मिठी. शंकाय सांगतो, पुढं बोलतो.
शंका अशी आहे, हे 4 जण जर सुचिरभूत होण्यासाठी चंद्रभागेच्या स्नानाला गेले तर स्वच्छ व्हावं, सुचिरभूत व्हावं असं नामदेवरायांना का वाटलं नाही? शंका आहे, ते का स्नानाला गेले नाहीत? बाळा तुझं नाव काय रे? अवधूत. वा, अवधूताच्या दरबारात अवधूत पुढा असावा ह्याच्यापेक्षा आणखी चांगलं काय? अवधूत ताट बस रे बाळा, थोडं सोपं सांग मला. सोपं, एकदम एकदम सोपं. बेटे बेटे सावधान. हा बघ पुढं सोपं आहे. राम नावाचा एक माणूस जंगलात निघाला आणि राम नावाच्या त्या माणसाच्या पाठीमागे एक वाघ लागला. राम नावाच्या माणसाच्या पाठीमागे वाघ धावायला लागला. राम जोरात पळायचा विचार करतो, पण रामला सुचत नाही पळावं कुठं. तू मला सांग अवधूता, तुझ्याशिवाय आम्हाला कुणी नाही, कोण मार्ग दाखवेल आम्हाला अवधूताशिवाय? म्हणून आम्ही अवधूताच्या दारात 50 वर्ष झालं पारायण करतोय. ही मंडळी 50 वर्ष झालं पारायण करतायत. मी तुझ्या पुढे साष्टांग दंडवत घालतो, मला फक्त सोप्या प्रश्नाचं उत्तर दे. राम नावाच्या माणसाच्या पाठीमागे वाघ लागला तेव्हा रामने पूर्वेला पळायला पाहिजे का पश्चिमेला? अरे वाघ माझा पूर्वेला म्हण. बरं राहू दे, तुमचं काय म्हणणं आहे? राम नावाचा माणूस, त्याच्या पाठीमागे वाघ लागला, पळायला लागला, तर रामने पूर्वेला पळायला पाहिजे का पश्चिमेला? वाघ पाठीमागे लागला. नाही, राम नावाचा माणूस आहे. मी शब्द ना शब्द तंतो तोलून टाकतोय. हा, राम नावाचा माणूस आहे. कुठे पळत? पूर्वेला का पश्चिमेला? सोडा, डावा सोडा, उजवा सोडा, लवकर सोडा. पूर्वेला पळेल. वाट गावल तिकडे पळायला पाहिजे. त्याला काय नियम असतोय पूर्वेला पळेल आणि पश्चिमेला पळेल? हा, तुम्ही विचार करत बसलाय पूर्वेला पळेल का पश्चिमेला पळेल. वाघ माग लागल्यावर नियम पाळायचे असतात. त्याला नियम असतोय तेव्हा पूर्वेला पळावून. अहो, जिकडे वाट गावल तिकडे पळावं लागतंय. नाही, ह्याचं उत्तर हे आहे, पूर्वेला आणि पश्चिम. वाघ मागा लागल्यावर नियम असतोय. ऐका ऐका ऐका, ए पराकोटीची भीती असेल तरी नियम मोडता येतात, आणि पराकोटीची भक्ती असेल तरी नियम मोडता येतात. पराकोटीच्या भीतीने नियम मोडले जातात आणि पराकोटीच्या भक्तीनेही नियम मोडले जातात. ही 4ही भावंड स्नानाला गेली, हा नियम आहे. पण प्रेम भंडारी नामदेवरायांच्या मनात देवाबद्दल असणारं अतीव प्रेम त्यांना भगवंतापर्यंत घेऊन आलं. पांडुरंगाच्या पायाला नामदेवरायांनी मिठी मारली. आईला भेटावं तसं नामदेवराय पांडुरंगाला भेटले. भगवंताना नाम्याला नख शिखांत निहाळला, तोंडावरून हात फिरवला आणि नामदेवरायला विचारलं, नाम्या लेकरा, मला सोडून 2.5 महिने ज्ञानोबांच्या संगतीत राहिला, मला सोडून 2.5 महिने संतांच्या संगतीत राहिला. सांग नाम्या, संतांच्या संगतीत तुला कसं वाटलं? संत संगतीचे काय सांगू सुख, 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 काय सांगू सुख. आपना पारिखे नाही ते, आपना पारिखे नाही ते, आपना पारिखे
अडीच महिने माऊलींच्या संगतीत राहिला. सांग लेकरा, तुला कसं वाटलं? उत्तर, देवा, संत संगतीचे काय सांगू सुख. त्यांच्याजवळ एवढं चांगलं वाटलं, एवढं चांगलं वाटलं, एवढं चांगलं वाटलं. रुसणार नाही ना तू? म्हणे नाही. रागावणार नाही ना? म्हणे नाही. खरं बोलू? म्हणले हो. काय होतं? खरं बोललं की माणसं दुखवल्या जातात. म्हणून कीर्तनकारांना वेळ बघून खोटं बोलावं लागतं. नाही, बहुतेक श्राद्धाच्या कीर्तनात तसं करावं लागतं. त्याने ग्रामपंचायतीनं लावलेले बल्ब कुणी नसताना चोरून नेले, पण आम्हाला म्हणावं लागतं गावच्या विकासामध्ये त्यांचं मोलाचं योगदान होतं. 26 जानेवारीला ग्रामपंचायतीनं जुन्या खड्ड्यात नवी झाडं लावली. 26 जानेवारीला ग्रामपंचायतीनं जुन्या खड्ड्यात नवी झाडं लावली. त्या दिवशी त्यांनी दिवसभर शेरडं मोकळी सोडली. पण आम्हाला तसं म्हणून चालत नाही. आम्हाला म्हणावं लागतं त्यांचं निसर्गावर प्रचंड प्रेम होतं. आणि मग हे सोबतीचे गडी प्रमाण देतात. वृक्षवल्ली आम्हा स्वयरे वंचित, पक्षी ही सुस्वरे आळविते. म्हणावं लागतं. मी लय लांबचं बोलत नाही, एका वाक्यात हा विषय संपवतो. आविदादा, माझं स्वच्छ मत आहे, 50वं वर्ष संपन्न करताय तर एक काळजी घ्या. आपण मेल्यानंतर आपल्याबद्दल जर एखादा बोलायला उभा राहिला तर आपल्यामुळं त्याला खोटं बोलावं लागलं नाही पाहिजे, एवढीच काळजी घ्या. एवढंच चांगलं जगा, लय चांगलं जगा असं असं माझं म्हणणं बी नाही. फक्त त्याला खोटं नाही बोलावं लागलं. त्यांनी निधड्या छातीने सांगावं ह्यांची 50 वर्षाची वारी होती म्हणून. त्यांनी निधड्या छातीने सांगावं. त्यांनी दिंडीतल्या लोकांना, ज्यांना गावोगावी पारायण सप्ते वारकरी संप्रदाय माहीत नव्हता, अशा सगळ्या लोकांना एकत्र केलं आणि आमच्या गावातून पवित्र अशी दिंडी त्यांनी आळंदीपासून पंढरीपर्यंत पोहोचवली. कित्येक वर्ष त्यांनी पांडुरंगाची सेवा केली. असं सांगता यावं, किंवा सांगताना असं सांगता यावं, ते एवढे चांगले होते, एवढे चांगले होते, एवढे चांगले होते. गावासाठी त्यांनी स्वतःच्या प्रपंचाची कधीच काळजी केली नाही. पण हे गाव उभा करण्यासाठी त्यांनी हाडाची काढण रक्ताचं पाणी केलं. बहुतेक जमलं तर किमान एवढं तरी चांगलं जगा, किमान एवढं तरी चांगलं जगा. चला देवा, खरं बोललं की राग येतो. किती चांगलं वाटलं संतांच्या संगतीत हे सांगतो. रुसू नको, रागवू नको. ऐक पांडुरंगा, संतांच्या संगतीत एवढं चांगलं, एवढं चांगलं, एवढं चांगलं देवा, तुझ्यापेक्षा चांगलं वाटलं. आणि अडचण अशी आहे केशवबुवा, माणसाला काही म्हणलं तरी चालतं, पण पेक्षा म्हणलं की राग येतो. तुम्ही म्हणा अमका तमका माणूस चांगला आहे, असेल तुमच्यापेक्षा चांगला, मग नाही चालत. शपथ, तुम्ही म्हणा अमका तमका गायक चांगला असेल तुमच्यापेक्षा, मग नाही सहन होत. म्हणजे तुम्ही म्हणा एखादा कीर्तनकार मोठा, आणि हे बघा, ज्याची त्याची कीर्तनाची शैली राहते, ज्याची त्याची कीर्तनाची एक पद्धत राहते. कुणी म्हणजे जे अधिकारी आहेत, काही महात्मे असे आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या आडून आमचा परमार्थ चाललाय. पण ज्याची त्याची उंची, जो तो आपापल्या जागेवर बरोबर असतो. आपल्याला वाटतं तामक्याने असं जगाय पाहिजे. अरे त्याच्या आयुष्यातल्या समस्या त्याला माहिती आहेत, त्याच्या आयुष्यातली परिस्थिती त्याला माहिती आहे. माणसाला परिस्थितीनुसार झुकावं लागतं, माणसाला परिस्थितीनुसार चालावं लागतं. ह्या फलटण तालुक्यात पाठीमागल्या काही दिवसापूर्वी रेल्वे आली ना. बरं, मला हे सांगाल का कुणीतरी जाणकारांपैकी? कुणीतरी एखाद्यानं जाणकारांनी सांगा, जेव्हा रेल्वे आली त्याच्यानंतर किती वर्षांनी रोड अंतरले? प्रश्न कळाला नाही का? सोपा प्रश्न आहे, खूप सोपा आहे. रेल्वे आली की नाही? रेल्वे आल्यानंतर किती वर्षांनी रोड अंतरले? सगळ्यांनी मिळून सांगायचं नाही ठरवलंय का? म्हणा उलटे विचारल्यावर सांगाल कसं माणूस?
तुम्ही विचारताना उलट विचारताय. अगोदर रूळ टाकले मग रेल्वे धावली. तसंच असतं तुमच्या माझ्या आयुष्याच्या प्रारब्धाचे रूळ भगवंताने आपण जन्माला यायच्या अगोदर टाकले. एखादा चालवणारा किती हुशार असला तरी तो लांबून वळसा पडतोय म्हणून रेल्वे जशी मधून नेऊन शकत नाही. जसे रूळ वळले तसं त्याला वळावं लागतं. माणसाचंही तसंच आहे. प्रारब्ध त्याला जिकडं घेऊन जाईल तिकडं माणसाला पळावं लागतं. जो तो आपापल्या जागेवर रास्त असतो, जो तो आपापल्या जागेवर बरोबर असतो. प्रारब्धानं धन मिळतं, प्रारब्धानं मान मिळतो, प्रारब्धाने प्रसिद्धी मिळते, प्रारब्धाने उंची मिळते. एखाद्याला मिळालेली प्रसिद्धी धन मान याच्यावर कधीच जळू नका. ज्याची त्याची स्वतःची त्यासाठी केलेली त्यागाची, समर्पणाची तथा सर्वस्व अर्पण करण्याची भावना असते. म्हणून माणसं मोठी होतात. जी मोठी आहेत त्यांचा मोठेपणा मनापासून स्वीकारायला आपलं मन सुद्धा मोठं असावं लागतं. नामदेवराय भगवंताला म्हणले तुझ्यापेक्षा चांगला आहे म्हणे. काय फरक आहे? एका शब्दात फरक सांगतो आणि थांबवून टाकतो म्हणे. मगाशी म्हणला 5 मिनिटात थांबतो. ठीक आहे 5 मिनिटात थांबतोच मी आता. आणि काय फरक आहे? तुझ्यात आणि संतांमध्ये एक फरक आहे पांडुरंगा. तू 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 वाईटाला मारतो, संत वाईट वृत्तीला मारतो. फरक आहे का नाही? तू तू भक्ता राखी पायापाशी, दुर्जनाशी संहारी. त्या रावण्याला तो टाळ घेऊन उभा केला का दिंडीला न्याला? मारून जीव घेतला तो त्याचा. तो त्याच्यात काय बदल करायचा प्रयत्न केला का? अजिबात नाही. तो त्याला जीव मारला. बर कंस काय केलं? तो त्याच सप्त्यात वाचाय बसावला नाही. जीव मारला कंस. तो शिशुपाल जीव मारला. हिरण्यकशिपू त्याला तर नुसत्या नकाने फाडला. पण मारला का नाही? ऐक, वाईटाला मारतो तो देव आहे. नाथांच्या अंगावर येऊन थुकला, मारला नाही, प्रसाद देऊन मुक्त केला. ज्या विसोबा खेचरानं कांशीला दिली त्या विसोबा खेचराला माझ्या ज्ञानोबांनी अनुग्रह दिला. तो विसोबा पुन्हा ज्ञानोबांचा शिष्य झाला, मुक्ताईचा शिष्य झाला. मांबाजीनं बोराटीच्या काट्यानं मारलं म्हणून तुकोबांनी मांबाजीला मारलं नाही. उलट मांबाजीचा हात चोळून दिला. तोच मांबाजी तुकोबांच्या कीर्तनात टाळ वाजवायला उभा राहिला. तुझ्यात संतांमध्ये एक फरक आहे देवा. तू वाईटाला मारतो, संत वाईट वृत्तीला मारतात. माफ कर पांडुरंगा, पण आत्ताच्या काळात साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगी म्हणले ओळखायचं कसं? ही 4 लेकरं जी चंद्रभागेला स्नान करतात ती साधू आहेत. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांशी सारखा वागतो त्याला साधू म्हणा. इहलोकी तोची सर्वभूती सम, शरीराचा भ्रम नेनो कदा. एवढं सगळं पाठीमाग उभा राहून रखमाईनं ऐकलं आणि पुढे येऊन नामदेवरायाला हाक मारली. नाम्या 9:30 वाजले. आल्यापासून साधू थोर साधू थोर साधू थोर. हाय त्याला माहिती साधू थोर. ती साधू थोर आहे म्हणूनच हो वैकुंठ सोडून इथपर्यंत आलाय. ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. त्या संतांचं महत्व त्याला माहिती आहे लेकरा. काय त्याला महत्व सांगतो ऐक. तू जर तीर्थयात्रा करून आला असशील आणि खऱ्या साधूच्या संगतीत गेला असशील तर आज तुला भगवंत दर्शन होईलच होईल. खऱ्या साधूच्या खऱ्या साधूच्या संगतीचं अंतिम साध्य भगवंत दर्शन आहे. आई पण हा भगवंत मी रोज बघतो की ग. हा माझ्या बरोबर नैवेद्य खातो, हा माझ्या बरोबर आंघोळीला घरी येतो. कधी कधी ह्याच्या जागेवर मी विटेवर उभा राहतो. ह्याला काय बघायचं नाम्या? आजपर्यंत सगुणातला बघितला, आज तू संत संगती प्राप्त केली, तुला निर्गुणातला भगवंत बघायला मिळेल. माझी स्वच्छ भावना आहे. वयाची 50 वर्ष पारायणाची 50 वर्ष झालं तुम्ही सेवा करताय. ज्याची स्वच्छ भावना आहे त्या प्रत्येकाला आज भगवंत बघायला मिळेल. ज्याची ज्याची इच्छा आहे त्या सगळ्यांनी दोन्ही हात वर घ्या. स्त्री असाल पुरुष असाल, चला जो भगवंत नामदेवरायांना दिसला तोच भगवंत तुम्हा मला सगळ्यांना दिसावा. माझ्या नजरेने बघाल तर तुम्हाला तो भगवंत दिसेल. नामदेवरायांनी सहज हात वर घेतले. नामदेवरायांच्या समोर सावळ परब्रह्म उभा राहिलं. उजव्या बाजूला जगाचा बाप आहे, डाव्या बाजूला जगाची आई आहे. त्या सावळ परब्रह्म गळ्यामध्ये वैजयंती माळा घालून, कपाळाला गोपीचंद टिळा लावून, कपाळावरती मुकुटमणी घालून, ते पिवळं पितांबर नेसून, उजव्या बाजूला सावळ
ढवळ परब्रह्म उभा आहे, बरोबर त्याच्या डाव्या बाजूला जगाची आई उभी आहे. जेवढा सुंदर भगवंत दिसतोय तेवढीच सुंदर रखमाई दिसते. त्या दोघांकडे बघता बघता अचानक नामदेवरायांच्या डोळ्यातून खळकन पाणी आणि मुखातून सहज शब्द आले. विठोबा